वनवासात ते मेकल पर्वतावर गेले. मेकल पर्वतावर मार्कंडेय ऋषीच्या आश्रमात गेले आणि मार्कंडेय ऋषी ही परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केली. त्यांनी कशी केली परिक्रमा? त्याला ज्या नर्मदेच्या ज्या सहाय्यक नद्या आहेत 999 त्या सहाय्यक नदीची पण परिक्रमा त्यांना 36 वर्ष लागले परिक्रमा. उपनद्यांची पण परिक्रमा केली. आता आपण काय करतो की रस्त्यामध्ये आपल्याला उपनदी मिळाली तर आपण तिथे अगरबत्ती लावतो आणि पुढे जातो. पण तो मार्कंडेय ऋषींनी तसं नाही केलं. त्यांनी त्याही नदीची परिक्रमा केली. मग त्या छोट्या असतात 400 किलोमीटर 200 किलोमीटर 500 किलोमीटर लांबीच्या, पण ही महानदी आहे काय. तर ज्यावेळी पांडवांनी प्रश्न विचारला त्यावेळी मार्कंडेय ऋषीने त्यांना नर्मदा परिक्रमेला एवढी जर तीर्थ पाहिजे असतील, एवढी जर तीर्थावर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्हाला पायीच गेलं पाहिजे. आणि मग पहिली ही परिक्रमा जी आहे ही पांडवांनी केली आणि मग तिथून ही परिक्रमा प्रारंभ झाली. मेकल पर्वतावर नर्मदेचा उगम आहे. तर तुम्ही जाल अमरकंटकला. मग त्याच्यानंतर तिथे त्यांनी सांगितले की कुणी कुणी कसं कसं इथे तप केलं. सगळ्यांनी कुठलाही देवता ब्रह्मांड घाटच पूर्ण ब्रह्माजीची तपस्थळी आहे. अनुसूया क्षेत्र आहे. अनुसूया तुम्ही आलात अनुसूया क्षेत्राला असेल त्या ठिकाणी दत्त जन्म झाला. हा पहिला दत्त जन्म हा नर्मदा किनारे आहे. हा नाही आता काय माहिती का तुम्हाला सांगतो की जसं राम जन्म हा पुढे दिवसाला साजरा केला जातो. अयोध्या म्हणजे सगळीकडेच केलं जातं. सगळीकडेच केलं जातं. तर मूळ जी आहे जन्मभूमी ही अयोध्या. तसं दत्तात्रय भगवानचे मूळ जन्मभूमी नर्मदा किनारे अनुसूया तीर्थक्षेत्र असं. तिथे अनुसूयाने तपश्चर्या केली आणि 3 बाळे देवई झाले तिथे. हे जे गेले होते आणि मग ते बाल रूपामध्ये तिथे प्रकट झाले. ते ब्रह्मा विष्णू महेश. कारण काय की तिची परीक्षा घेण्याकरता यांनी सांगितलं होतं की आम्ही नर्मदेला आंघोळ करून येतो, नर्मदा स्नान करून येतो, आल्यानंतर आम्ही भोजन प्रसाद घेऊ. परंतु तिला अट घातली की तू नग्न होऊन आम्हाला भोजन देशील. आता अनुसूयाला प्रश्न पडला की जर अशा प्रकारे जर भोजन दिलं तर आपलं पतिव्रत नष्ट होत आहे. आणि जर नाही ही अट मानली नाही तर आतिथ्य संस्काराची जी आहे ती आपली परंपरा खंडित होते. मग हे सांगितले की हे माझे बालक येते, तुम्ही बालक स्वरूपात इथे या. मग हे तिच्या अंगणामध्ये रांगायला लागले. तेव्हा तुम्ही त्यांना जेवण. तर हे अनुसूया तीर्थमध्ये घटना. अशी प्रत्येक ठिकाणचं मते नर्मदा किनारे 8 विमलेश्वर आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्यांनी तपश्चर्या केली आणि ते विमल झाले. जो शाप होता मल होतं ते नष्ट झालं, ते विमल त्या ठिकाणी विमलेश्वर झाले. 8 कोटेश्वर आहे. 8 कोटेश्वर आहेत. 8 विमलेश्वर. 8 विमलेश्वर आहेत. विमलेश्वर 8 आहेत आणि कोटेश्वर पण 8 आहेत. आता कोटेश्वर म्हणजे काय की नर्मदा किनारी ज्यांनी अनुष्ठान केलं, यज्ञ केला 1 कोटी लोकांनी, ते झाले कोटेश्वर. असं आहे. तेच तर म्हटलं कोटेश्वर भरपूर मंदिर दिसतात. परत विमलेश्वर, आपण पाहतो मनोकामनेश्वर, किती आता 2-3 मंदिर. काय की
इकडली प्रथा जी आहे आमच्याकडे परिवहनेश्वर पण आहे हां काय, नंतर तुमचं आयुर्विमानेश्वर पण आहे, ऋणमुक्तेश्वर पण आहे हां काय. तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशी ईश्वराची अनुभूती येते त्या त्या ठिकाणी ते शिव मंदिर स्थापन करतात आणि त्याला ते नाव देतात. तर आता कोणीतरी ऋणमुक्त झाला असेल तेव्हाच त्याने ऋणमुक्तेश्वर महादेवाची स्थापना केली. जे विमल झाले त्यांनी विमलेश्वर महादेवाची स्थापना केली. अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शिव मंदिर स्थापन केली. आणि नर्मदा किनारा हा कारण काय की नर्मदेला प्रकट झाली नर्मदा या भूतलावर. आणि ज्यावेळेस शिवशंकरांनी त्यांना तिला ऐकलं की तुला सगळ्यांचे दुःख दूर करायचे तर तिने बाल स्वरूपातल्या नर्मदाने आपल्या पिताकडे 3 वर मागितले. पहिला वर की मी जाईन पण कल्पांत आणि कल्पारंभ याच्यात मी नष्ट नाही झाले पाहिजे. कारण बाकी सगळं कल्पांत होतो, सगळ्या जलस्रोत मूळ ह्याच्यात जातात. कल्पारंभ झाला की परत दुसरे जलस्रोत तयार होतात. परंतु एक नर्मदा अशी आहे की तिथे एक नाव नर्मदा का ठेवलं, ना मृता तेन नर्मदा. जी कल्पारंभ आणि कल्पक्षय या दोन्हीमध्ये जी नष्ट होत नाही. आता तुम्हाला एवढ्या दिवस तुम्ही फिरला, तुम्हाला तिची आयु पण माहिती असेल नर्मदेची किती आहे. मार्कंडेय ऋषीने 7 कल्प सांगितले, त्याच्या आधीपासून नर्मदा वाहतीये. म्हणजे असं एक खगोल कल्पित नाही आहे, याच्यामध्ये पुरे प्रमाण आहे सगळ्या पुराणामध्ये. तर मार्कंडेय ऋषीने 7 कल्प पाहिलेत की त्यांनी 7 कल्पापर्यंत मी नर्मदेला वाहताना पाहिलंय. त्याच्या आधीपासून ती वाहत होती. मग जर आपण कॅल्क्युलेटर घेऊन जर गणना केली तर नर्मदा ही 90,000 90 अब्ज 61,667 वर्ष झाले तिला. आम्ही जरा मराठी थोडं मला हे पडतं कारण इकडे आयुष्याकडे गेलं अर्ध 90 अरब वर्षापासून हे होऊन जाईल. 90 अब्ज 67,000 647 वर्ष आजच्या तारखेला. म्हणजे ही म्हणून तिला म्हणतात की नामृता तेन नमता. दुसरी अट, दुसरा वर काय माहितला की मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणी तुम्ही माझ्यावर असाल. इतक्या लहान मोठ्याबद्दल शिवजींचे मग आपल्या इकडं हे असतं की नर्मदेचा प्रत्येक कंकर हा शंकर असतो. मिळतात नर्मदेश्वर खूप मिळतात, त्याला प्राणप्रतिष्ठा लागत नाही. म्हणून तुम्ही सरळ आपल्या पूजेमध्ये त्याला ठेवा. काय आणि म्हणून करता आपण जी वरतून नर्मदा जी वाहते हा तिचं भौतिक स्वरूप आहे. आणि खाली पृथ्वीच्या नर्मदेच्या खालून एक प्रवाह अव्याहत वाहत असतो. ते तिचं अव्यक्त स्वरूप आहे. आता नर्मदा आपण म्हणतो कुमारिका आहे काय,
एक दिवस तुम्ही ऐकलं ते नर्मदा कुमारिका आहे, परंतु नर्मदा पुराणमध्ये नर्मदेचे 4 विवाह झालेत. बर. काय कसं? हां. एक विवाहाचं स्थान तुम्ही सोडून आला महेश्वर, त्या ठिकाणी तुम्ही 11 दिवे पाहिले असतील. हो. अखंड हो. 21 लाख वर्षापासून ते अखंड दिवे चालले. बाप, 21 लाख वर्षापासून. बर. त्या ठिकाणी हं. अग्निदेव आणि नर्मदा हं. जी जी काही कथा आहे ती कथा वेगळी आहे. इकडे इकडे आलो तुम्ही उन्हात या. राजाने जर त्या कन्येचा विवाह मायाशी केला तर पुन्हा अग्नी प्रज्वलित होईल. ही गोष्ट राजाला सांगितली. राजाने अड घातली की मी कन्येचा विवाह करीन, परंतु अग्निदेवाला महेश्वरमध्ये घर जावे म्हणून राहावं लागेल. अग्निदेवाने ती अट मान्य केली आणि त्या दिवसापासून जे स्थापित आहे अग्नी 11 दिवे ते आजपर्यंत अखंड दिवे अग्नी स्थापन आहे. 21 लाख वर्षाचं आत्तापर्यंत झाले. त्यापुढे किती होतील काही सांगता येत नाही. आणि कुठून एवढं तूप येतं आणि कुठून एवढे हे होतात हे ते अग्निदेवच जाणे. आता त्यावेळेस ती जागा खाली होती, आता वर त्याला फुकरायला होणार आहे. पण हे जे आहे राजराजेश्वरी मंदिर तिथे जे हे आहे त्याची पौराणिक कथा अशी आहे. तर 4 ठिकाणी नर्मदाचे विवाह आहे. तर हा जो स्वरूप आहे हे भौतिक स्वरूप आहे नर्मदाचं, आणि जे कुमारिका स्वरूप आहे हे खालतून एक जलप्रवाह वाहतोय. आणि नासाने सॅटेलाइटच्या माध्यमातून त्याने ढूंढून काढले की नर्मदाकडून आणखीन एक नर्मदा वाहती आहे. ते क्षेत्र जसं सीतेचे 2 स्वरूप होते. ज्यावेळी मूळ स्वरूप सीतेचं अलग होतं आणि दैवी स्वरूप अलग होतं. म्हणजे मूळ सीतेला कलंक सुद्धा लागला नाही. तसेच आजही आपण बघतो ओसाबेन लादेन त्याचे 10 स्वरूप होते. तुम्ही कोणालाही पकडा तर ओसाबेन लादेनच काही दिसत होता. तसे हे पौराणिक काळात सुद्धा असेच हे होते. तर आपण जे पूजन करतो ते कुमारिका पूजन करतो, पण नर्मदेचे 4 विवाहाचे प्रसंग पुराणात येतात. असे ह्या नर्मदेचं हे असं प्रत्येक ठिकाणचं महत्व इतकं गूढ आहे. आणि त्याला जो आधार आहे संपूर्ण वैज्ञानिक आधार आहे. आणि नर्मदेची विशेषता ही आहे की तुम्ही बघा, गंगा जी वाहते हिमालयात ग्लेशियरचं पाणी येतं, गंगा दुथडी वाहते. यमुनेचं तेच आहे. किंवा तुम्ही महाराष्ट्रातल्या नद्या घ्या, कृष्णा, गोदावरी, कावेरी, ह्या अशा ठिकाणी वाहतात की ज्या ठिकाणी 300-400 इंच पाऊस होतो. महाबळेश्वरून जी नदी वाहते तिथे 400 इंच पाऊस होतो. चिरापुंजीला 400 इंच पाऊस होतो. त्यामुळे त्यांना असं म्हणतात की सरिता सोय जाणीजे जो जेठ मास ठहराय. ज्येष्ठ महिन्यामध्ये अत्यंत उन्हाळा असतो. या अत्यंत उन्हाळ्यामध्ये
जो जलस्रोत वाहतो ती नदी, ती महानदी. बाकीचं उन्हाळ्यामध्ये कित्येक नद्या सुकून जातात. आमच्या इकडे जिथं तुम्ही बसला आहात या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर असतं 48-49 डिग्री. असे आमच्या इथे असे पाखर पटापट खाली पडतात. आणि अमरकंटक पासून भरूच पर्यंत पूर्ण हा 1632 किलोमीटरचा जो नर्मदेचा पात्र आहे, या ठिकाणी कुठंही 25 ते 30 इंचाच्या वर पाऊस होत नाही. तरीही आज नर्मदेवर 138 प्रोजेक्ट आहेत. 108 ज्यांची गणना होती त्या धरणांची, आणि लाखो मोटर तुम्ही पाहिला असेल नर्मदा किनारे, लाखो मोटरीने सिंचाई केली आहे. त्यात आमच्या गावाचे जीवनदायिनी आहे. इकडे बघा सगळ्यांच्या मोटरी इथे लागल्या पूर्ण, म्हणजे लाखो मोटरने पाणी घेतलं जातं. आणि संपूर्ण इंदोर शहर जे 35 लाखाचं शहर आहे, पूर्ण इंदोर शहराला पाणी इथून जातं. तुम्ही आता मागे स्थान सोडून आलं धारेश्वर, तिथून इंदोर पाणी जातं. एवढं सगळं असून सुद्धा, इतके मोठे मोठे डॅम बांधून सुद्धा असे म्हण आहे की 8 दिवसाच्या वर तुम्ही नर्मदेचं पाणी रोखू शकत नाही. किंवा ज्यावेळी इथलं पुणाचा डॅम, इंदिरा सागर डॅमचं काम चाललं होतं, त्यावेळी इथल्या जे कर्मठ होते, जे नर्मदेला भक्तिभावाने जे हे करतात, मानतात, त्यांनी सांगितलं की नर्मदेला जर थांबवायचं असेल, नर्मदेला जर रोकायचं असेल, तर तुम्हाला घी की रोटी देनी पडेगी. अब घी की रोटी कभी बनेगी नहीं और नर्मदा कभी सूखेगी नहीं. कोई घी की रोटी बनाता है? नहीं. घी की रोटी कैसे बनेगी वो तो. तर असं हे पात्र जे आहे हे केवळ नर्मदाच आहे. नंबर 1. नंबर 2, आजपर्यंत नर्मदेच्या पुरामध्ये जनहानी कुठेही झालेली नाहीये. आम्ही तर किती नर्मदेच्या किनाऱ्यापर्यंत या गेटपर्यंत आमच्या वरपर्यंत पाणी येतो, परंतु नर्मदा ही प्रत्येकाला इतकी मर्यादा सोडत नाही. नर्मदा आपला तट कधीच सोडत नाही. बाकीच्या नद्या तुम्ही पहा हिंदुस्थानातल्या, रावी, चिनाब, सतलज वगैरे, या सगळ्या नद्या आपला मार्ग बदलतात, पण नर्मदा ही आपला मार्ग कधीही बदलत नाही. सतपुडा आणि विंध्याचल या 2 भावांच्या संरक्षणाखाली ही नर्मदा थेट भरूचपर्यंत वाहत असते. हे 2 भाऊ जे आहेत, सतपुडा आणि विंध्याचल, हे 2 भाऊ मध्ये घेऊन तिला चालत असतात. तर नर्मदा आपली मर्यादा सोडत नाही. दुसरी गोष्ट, आज हे जगात सिद्ध झालंय. कित्येक युनिव्हर्सिटीचे कित्येक वैज्ञानिक या ठिकाणी येऊन गेले. ज्यावेळेस परीक्षण झालं त्यावेळेस असा निष्कर्ष निघाला की नर्मदेच्या जलामध्ये 13% ऑक्सिजन जास्त आहे. आणि सगळे रोगराई ही नर्मदेच्या स्नानाने. आमच्या इथं सरकारी गॅझेट आहे, सरकारी तौर पर पुणासा डॅमवर जिथे 0 पॉईंट आहे त्या ठिकाणी मोठासा बोर्ड लावला आहे. त्या ठिकाणी लिहिलंय की ज्यांना सफेद दाग आहे, पांढरा कुष्ठ रोग आहे, हे म्हणजे सरकारने, पुढे बडवे पंडित यांनी नाही सांगितलं, हे सरकारने अनुसंधान करून आणि त्याला रिसर्च करून त्याचे अनुभव घेऊन त्यांनी जनतेकरता सूचना केली की ज्याला पांढरे दाग आहे त्यांनी जर 3 वर्ष सतत दर रविवारी न चुकता नर्मदेमध्ये जर स्नान केलं तर त्याचा कुष्ठरोग समूळ नष्ट होऊन जातो. अशी अनेक गुणांनी संपन्न. आणि म्हणून करता केवळ आणि केवळ
कुठलीही नदी नाहीये की ज्याची परिक्रमा केली जाते. केवळ नर्मदेचीच परिक्रमा केली जाते. बाकी कुठल्याही नदीची परिक्रमा होत नाही. कारण की आम्ही कित्येक विग्रह बघतो. तुम्ही हनुमंताला मानत असाल, रामाला मानत असाल, कृष्णाला मानत असाल, हे सगळं अव्यक्त रूप आहे. कोणाचाही साक्षात्कार झालेला नाहीये. परंतु नर्मदा जो आहे हा 1632 किलोमीटरचा एक सगळ्यात मोठा विग्रह तुमच्या डोळ्यासमोर वाहत असतो. साक्षात दिसते. जीवनदायिनी तर आहेच आहे, हो, परंतु हा सगळ्यात मोठा. आणि आपण कुणाला मानतो? जर देवाने आपल्या मागण्या पूर्ण केल्या तर आपण देवाला मानतो, नाही तर मग देवालाही फेकून देतो. कारण मनुष्य हा इतका स्वार्थी आहे, त्याचं काम नाही झालं तर त्यालाही सोडून देतो. काय तसं झालं मनुष्याने. म्हणजे ईश्वराची कल्पना सुद्धा अशीच केली आहे की जर तुम्हाला ठेच लागली तर तुम्ही आईला आठवण करता, आई ग ठेच लागली. पण तुम्हाला ज्यावेळेस साप दिसतो ना त्यावेळेस तुम्ही त्याला माहिती आहे की आपल्या आईच्या बसचा रोड नाही आहे, आई सापाला मारू शकत नाही, मग तुम्ही बापाला आठवण करता. बाप रे, आजपर्यंत कुणीही माई का लाल असा निघाला नाही गेला साप दिसल्यानंतर तो बापरेने म्हटला. आणि त्याच्याही पुढचं दुःख आलं तर मग तुम्ही ईश्वराला मानता. तर हा साक्षात एवढा मोठा विग्रह आणि त्याची परिक्रमा आपण करतो. परिक्रमा करणं म्हणजे काय की त्या विग्रहाभोवती फिरणं म्हणजे तिची ऊर्जा आपल्यामध्ये येते, ती परिक्रमा. सगळे परिक्रमा करून राहिले. चंद्र पृथ्वीची परिक्रमा करून राहिला आहे, पृथ्वी सूर्याची परिक्रमा करून राहिला आहे, सूर्य मला आकाशगंगेची परिक्रमा करून राहिला आहे. सगळं हा परिक्रमा. आणि आपल्या शरीरात ज्यावेळी ही परिक्रमा बंद होईल त्यावेळेस आपण हरिओम तत्सत रामनाम सत्य आहे. कारण आपल्या नखापासून ते शिखापर्यंत हे जे न्यूट्रॉन प्रोटॉन जे चाललेत हे सारखे इतक्या भयंकर वेगामध्ये होऊन राहिले, परिक्रमा करून राहिले. ही जर परिक्रमा थांबली आपल्या शरीराची तर आपल्या सगळ्या परिक्रमा करतात. धाम परमो. आणि म्हणून करता परिक्रमेला महत्व आहे. आणि इतक्या दिवस तुम्ही फिरल्यानंतर नर्मदा किनारे तर तिचे गुण जर तुमच्यामध्ये आले नाही तर हाल्या हाल्या आला आणि पाणी भरून गेला. बरोबर. असं नर्मदेचं हे आहे. अशी नर्मदा तिच्याविषयी जाणून घेणं मूळ हाच परिक्रमेचा उद्देश असतो. पण आता काय या 10 वर्षामध्ये पुणे मुंबईच्या लोकांनी परिक्रमाला बिलकुल हे करून टाकलंय. 80-90 दिवसामध्ये परिक्रमा पुरी करा. म्हणलं तुम्ही परिक्रमा तुम्हालाही आल्यानंतर वाटलं असेल की यांनी असं काय विचारलं आपल्याला. पण मी सगळ्यांना हेच करतो की तुम्ही परिक्रमा करता तुम्ही काय जाणून घेतलं. प्रत्येकाची तुम्ही डायरी बघा किंवा तुम्ही पुस्तकही वाचली असतील. काय प्रत्येकाच्या आतापर्यंत माझ्याकडे आलेली जी पुस्तकं आहेत म्हणजे त्याच्यात कित्येक पुस्तकामध्ये मी हे केलेलं आहे, लिखाण पाठवलेलं आहे. माझ्याकडे जी पुस्तकं ती 64 पुस्तकं आहेत नर्मदेवर लिहिलेली. बापरे. काय तर प्रत्येक पुस्तकामध्ये काय आज आम्ही एवढं चाललो, आज आम्ही कैलास आश्रममध्ये गेलो, त्यांनी आम्हाला जेवणाचं सांगितलं, आम्ही जेवलो आणि पुढे निघालो. त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही आहे सगळ्या पुस्तकामध्ये. मूळ नर्मदा कोणी ओळखच नाही, पाहिलंच नाही. सुखी सुखी सब कहे सुखमय जानत नाही. सगळी म्हणतात की आम्ही सुखी व्हावं सुखी व्हावं, लेकिन तुम्ही त्या सुखमयला जो सुखमय ईश्वर आहे त्याला तर जाणण्याची चेष्टा करा. अनुभवावा लागेल. तर हे आहे की नर्मदाविषयी सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. आणि मग 16 दिवसानंतर तो मनुष्य तृप्त होतो. मी तुम्हाला सांगतो मुळे साहेब की आज आम्हाला कुठंही बुकिंग करता जावं लागत नाही. आमच्या गाड्या पुढच्या वर्षाच्या गाड्या सुद्धा फुल आहेत. 8 परिक्रमा असतात आमच्या वर्षातनं. पुढच्या वर्षाच्या 4 गाड्या आमच्या फुल आहेत. आधीच लोक बुकिंग करतात. का तर त्यांना काही आपल्या मनासारखं मिळतं म्हणून करतात.
जेवण चांगलं दिलं म्हणून नाही येत. माहिती जी मिळते. माणसाची जिज्ञासा असते, भूक असते ज्ञान प्राप्त करायची. हो. कारण भगवान श्रीकृष्ण भगवद्गीते म्हणतात, जो ज्ञानी आहे तोच माझा दुसरं स्वरूप आहे. अज्ञानीला काही महत्व नाही आहे. अंधकार आहे अज्ञान म्हणजे. अरे कमीत कमी तुम्ही हे जप केलं. नाही, आपलं कमी बोलण्याचा